students, in last lecture we have completed the different points related to this population growth, and related to that how the population density and age distribution is plotted, and the graphical representation is called as age pyramid. And according to the age pyramid we have to conclude that the growing population, or it is a stable population, or it is decreasing population. So that points we have completed in the last lecture, and which factors are responsible to keep changing the population density, that is birth rate, immigration or death rate, and immigration, that how to calculate the net population increase. With the help of these 4 points we have completed in the last lecture. Now in today's lecture, another point related to this population, we have to see the growth models. The population in the environment is showing different types of growth models, and see here what are those growth models. So first here, the exponential growth. There are basically 2 types of growth models we have to see here. First is the exponential growth, and second is the logistic growth, which is also called as a sigmoid growth. Okay, so first here we have to see the exponential growth, where the resources like food, space are essential for any growth of population. As we know, when population is to be increased, or when population is when there is availability of food, availability of the space, and availability of all the needs which are required by that particular population. कोणत्याही पॉप्युलेशन मध्ये वाढ कधी होईल, त्या पॉप्युलेशनला लागणारे अन्न असेल, त्याला लागणारी जागा असेल, किंवा त्या पॉप्युलेशनला लागणाऱ्या ज्या बेसिक गरजा असतील त्या ज्या वेळेला तिथं त्यांना उपलब्ध होतील, त्यावेळेला अल्टिमेटली काय होणार आहे, पॉप्युलेशन मध्ये वाढ होणार आहे. And when the resources in the habitat are unlimited, each species has ability to show its innate potential to grow in numbers. What does it mean? When in a particular habitat the resources are present in unlimited way, ज्या काही त्यांना लागणाऱ्या गरजा असतील, ज्या काही बेसिक नीड्स असतील, रिसोर्सेस असतील, त्या जर उपलब्ध प्रमाणामध्ये, जर पाहिजे त्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतील, खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतील, तर त्या पॉप्युलेशनमधल्या प्रत्येक स्पेसिसमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली बघायला मिळते. तेच इथं सांगितलेलं आहे बघा. वेन रिसोर्सेस इन द हॅबिटॅट आर अनलिमिटेड, वेन द रिसोर्सेस आर प्रेझेंट इन अनलिमिटेड मॅनर, देन ईच स्पेसिस हॅज ॲबिलिटी टू शो इट्स इनेट पोटेन्शियल टू ग्रो इन नंबर्स. त्यामुळे प्रत्येक स्पेसिसला एक ॲबिलिटी तयार होईल की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते त्यांची संख्या काय करू शकतील, वाढवू शकतील. केव्हा, जेव्हा रिसोर्सेस अनलिमिटेड असतील त्यावेळी. आणि मग या कंडिशनमध्ये जर आपण ग्रोथ मॉडेल दाखवायचं म्हणलं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवायचं म्हणलं, तर काय होईल बघा. देन द पॉप्युलेशन ग्रोथ इन अन एक्सपोनेन्शियल ऑर जॉमेट्रिक प्रपोर्शन. आणि मग अशा वेळेला जर आपण त्या पॉप्युलेशनची ग्रोथ मोजली, त्यांची संख्या मोजली, तर ती आपल्याला एक्सपोनेन्शियल मॅनरमध्ये किंवा जॉमेट्रिक प्रपोर्शनमध्ये वाढलेली आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर बघितलं आपण तर ह्या पद्धतीने दाखवता येईल. बघा, इकडे टाईम दाखवलेला आहे, पॉप्युलेशन साईज दाखवलेली आहे, एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व ऑफ पॉप्युलेशन. जसं टाईम वाढेल तर रिसोर्सेस अनलिमिटेड असल्यामुळे कंटिन्युअसली पॉप्युलेशन साईजमध्ये आपल्याला वाढ झालेली बघायला मिळेल. या ग्रोथला काय म्हणलं जातं, एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणलं जातं, किंवा त्याला आपण जॉमेट्रिक प्रपोर्शनमध्ये होणारी वाढ म्हणणार आहे. व्हेन द रिसोर्सेस आर प्रेझेंट अनलिमिटेड इन ए पर्टिक्युलर हॅबिटॅट. कोणत्याही एका पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये रिसोर्सेस जर मुबलक प्रमाणामध्ये प्रेझेंट असतील तर त्या पॉप्युलेशनमध्ये होणारी वाढ जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते, आणि त्याच वाढीला आपण काय म्हणणार आहे, एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणणार आहे. आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर त्याचं काढलं तर या पद्धतीचा ग्राफ आपल्याला बघायला मिळेल, ज्याला जे कर्व असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, जे
अल्फाबेटिकल लेटर जे शेपड कर्व आपल्याला बघायला मिळेल. पण सर्वच वेळेला रिसोर्सेस हे अनलिमिटेड असत नाहीत. म्हणून आपण इथे पुढचा पॉईंट बघणार आहे की एव्हरी स्पेसिस इज कॅपेबल ऑफ ग्रोईंग एक्सपोनेन्शियली अंडर अनलिमिटेड रिसोर्स कंडिशन्स अँड रीच enormous population densities in a short time. When the resources are present in unlimited manner, then every species has ability to increase its number at a maximum rate. म्हणजे ज्यावेळेला अनलिमिटेड रिसोर्सेस असतील त्यावेळेला प्रत्येक स्पेसिसमध्ये ॲबिलिटी असणार आहे की ती त्यांची स्वतःची संख्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढवू शकेल. बट हिअर रिसोर्सेस लाईक फूड अँड स्पेस आर नॉट ऑलवेज अनलिमिटेड. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. नेहमीच फूड आणि स्पेस हे अनलिमिटेड असणार नाही. कुठल्याही हॅबिटॅटमध्ये आपण बघितलं फूड आणि स्पेस हे अनलिमिटेड असणार नाही. त्यावेळेला काय होईल बघा, ॲज द पॉप्युलेशन डेन्सिटी इन्क्रीजेस देअर इज कॉम्पिटिशन फॉर द रिसोर्सेस टेक्स प्लेस रिझल्टिंग इन डिक्रीज इन ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन. म्हणजे काय होणार आहे, जसं जसं पॉप्युलेशनमध्ये वाढ होत जाईल तसं तसं तिथं काय होणार आहे, जे रिसोर्सेस आहेत म्हणजे फूड असेल स्पेस असेल त्याच्यासाठी काय होणार आहे, कॉम्पिटिशन होणार आहे. या रिसोर्सेससाठी कॉम्पिटिशन होणार आहे बिटवीन द इंडिव्हिज्युअल्स ऑफ द पॉप्युलेशन अँड देअरफॉर दॅट पॉप्युलेशन इज डिक्रीजिंग इन ग्रोथ अँड रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ इज डिक्रीजिंग अँड सच टाईप ऑफ ग्रोथ इज कॉल्ड एज अ लॉजिस्टिक ग्रोथ और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सिग्मॉइड ग्रोथ. आणि या पद्धतीचा जो ग्रोथ आहे त्याला काय म्हटलं जातं, लॉजिस्टिक ग्रोथ म्हणलं जातं किंवा सिग्मॉइड ग्रोथ म्हणलं जातं. म्हणजे दोन प्रकारची ग्रोथ आहेत. एक्सपोनेन्शियल ज्यावेळेला अनलिमिटेड रिसोर्सेस असतील त्यावेळेला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथं पॉप्युलेशनची साईज वाढणार आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी वाढणार आहे. पण जेव्हा रिसोर्सेस कमी असतील त्यावेळेला तिथं कॉम्पिटिशन होणार आहे आणि त्यामुळे पॉप्युलेशन डेन्सिटी ही कमी झालेली आपल्याला बघायला मिळेल. त्यावेळची जी ग्रोथ असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, लॉजिस्टिक किंवा सिग्मॉइड ग्रोथ करू म्हणणार आहे. तो आपल्याला इथं या पद्धतीने सांगता येईल. तो लॉजिस्टिक कसा आहे तो आपण बघूया. इन नेचर अ गिव्हन हॅबिटॅट हॅज इनफ रिसोर्सेस टू सपोर्ट अ मॅक्झिमम पॉसिबल नंबर बियॉन्ड विच नो फर्दर ग्रोथ इज पॉसिबल. म्हणजे निसर्गामध्ये प्रत्येक पॉप्युलेशनला वाढण्यासाठी काही मर्यादा अवलंबून आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच काय होतं बघा, नेचरमध्ये पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये इनफ रिसोर्सेस असतात, पुरेसे रिसोर्सेस असतात त्या पॉप्युलेशनसाठी त्यांचा नंबर वाढवण्यासाठी. पण एका पर्टिक्युलर लेवलला गेल्यानंतर त्या पॉप्युलेशनमध्ये पुन्हा पुढची वाढ झालेली आपल्याला बघायला मिळत नाही. एखाद्या ॲनिमलचं पॉप्युलेशन आपण एखाद्या फॉरेस्टमध्ये घेतलं तर संख्या कुठंपर्यंत वाढली जाते, एका ठराविक लिमिटपर्यंत वाढली जाते. त्याच्यानंतर त्या पॉप्युलेशनमध्ये वाढ होत नाही. का वाढ होत नाही त्याचं कारण आपण बघूया की ही जी बियॉन्ड विच द फर्दर नंबर इज नॉट ग्रोईंग. व्हाय इट इज नॉट ग्रोईंग, बिकॉज द नेचर इज हॅव्हिंग द कपॅसिटी अँड इट इज कॉल्ड एज अ लिमिट फॉर द ग्रोथ. म्हणजे एखाद्या पॉप्युलेशनमध्ये वाढ होत असताना ती कोणत्या लेवलपर्यंत झाली पाहिजे हे ठरवण्याचं काम कोण करत असतं, नेचर करत असतं. आणि त्याच नेचरला एका ठराविक लिमिटच्या नंतर त्या पॉप्युलेशनला वाढू द्यायचं नसतं. ती जी नेचरचं लिमिट आहे त्या लिमिटलाच आपण म्हणू शकतो नेचर्स कॅरिंग कपॅसिटी. निसर्गाला सुद्धा माहिती आहे की मी किती पॉप्युलेशन स्वतः सांभाळू शकतो. निसर्गामध्ये एकाच ॲनिमलचं पॉप्युलेशन जास्त वाढलेलं आहे असं होऊन चालत नाही. निसर्गाचा जर समतोल राखायचा असेल तर प्रत्येक पॉप्युलेशन प्रत्येक ॲनिमल महत्त्वाचं आहे, मग तो छोटा असेल किंवा मोठा असेल. आणि म्हणून निसर्ग नेहमी काय करत असतो, प्रत्येक ॲनिमलची पॉप्युलेशनची संख्या जी आहे ती मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यानंतर त्याची लिमिट संपलेली असते. नेचर त्यावेळेला त्या लोकसंख्येला वाढू देऊ शकत नाही. त्या लिमिटला इथे काय म्हणलेलं आहे, लेट अस कॉल दिस लिमिट ॲज नेचर्स कॅरिंग कपॅसिटी विच इज डिनोटेड ॲज कॅपिटल के फॉर दॅट स्पेसिस इन दॅट हॅबिटॅट. एका पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये एका पर्टिक्युलर स्पेसिसच्या पॉप्युलेशनच्या वाढीसाठी निसर्ग जरी मदत करत असला तरी एका ठराविक मर्यादेपर्यंत त्या पॉप्युलेशनमध्ये वाढ झाल्यानंतर फर्दर ग्रोथ तिथं होत नाही.
बिकॉज नेचर हॅज द लिमिट. निसर्गाला पण काही मर्यादा आहे की लोकसंख्या किती वाढली पाहिजे. लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन, ह्युमन पॉप्युलेशन असं आपण इथं कन्सिडर करणार नाही आहे. निसर्गामध्ये जर बघितलं तर एखाद्या जंगलामध्ये किंवा समुद्रामधले जे काही प्राणी असतात, असंख्य प्राणी आपल्याला समुद्रामध्ये बघायला मिळतात, परंतु प्रत्येक प्राण्यांचं पॉप्युलेशन जे आहे ते एका ठराविक लेवलपर्यंतच वाढलेलं बघायला मिळतं. बियॉन्ड दॅट देअर इज नो ग्रोथ इन दॅट पर्टिक्युलर पॉप्युलेशन बिकॉज द नेचर इज हॅविंग लिमिट अँड दॅट लिमिट इज कॉल्ड ॲज अ नेचर्स कॅरिंग कपॅसिटी के. बघा इथे समजलं का तुम्हाला काय मला म्हणायचं आहे ते. ओके, सो हिअर अ पॉप्युलेशन ग्रोईंग इन अ हॅबिटॅट with limited resources show initially a lag phase followed by phases of acceleration and deceleration and finally an asymptote when the population density reaches the carrying capacity. बघा इथं काय म्हणलेलं आहे की सुरुवातीला हा ग्रोथ पॅटर्न आपण बघत असताना एखाद्या पॉप्युलेशनची वाढ होत असताना सुरुवातीचा जो फेज आहे त्याला लॅग फेज म्हणलेला आहे. तुम्ही ग्रोथ इन द प्लांट हे स्टडी केलेलं आहे, त्याच्यामध्ये लॅग फेज, लॉग फेज आणि स्टेशनरी फेज असे 3 फेजेस बघितलेले आहेत. सेम तसेच फेजेस आपल्याला इथे बघायला मिळतात. इनिशियली लॅग फेज असते, नंतर ॲक्सिलरेशन आणि डिसिलरेशन म्हणलेलं आहे. म्हणजे नंतर ग्रोथ जे आहे पॉप्युलेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते किंवा कमी होते. वाढत असेल तर त्याला ॲक्सिलरेशन म्हटलं जातं आणि कमी होत असेल तर त्याला डिसिलरेशन म्हटलं जातं. आणि असं वाढणे कमी होणे असं करत करत शेवटी फायनली एक फेज येते त्याला असिम्प्टोट म्हणलेलं आहे. वेन द पॉप्युलेशन डेन्सिटी रिचेस दी कॅरिंग कपॅसिटी. असिम्प्टोट फेज म्हणजे काय आहे की जिथं पॉप्युलेशनची डेन्सिटी आहे ती कॅरिंग कपॅसिटीच्या बरोबर इक्वल झालेली आपल्याला बघायला मिळते. बियॉन्ड दॅट द पॉप्युलेशन डज नॉट शो एनी इन्क्रीज. म्हणजे ह्या असिम्प्टोट फेज नंतर पॉप्युलेशनमध्ये कोणतीही वाढ होणार नाही, कारण पॉप्युलेशन डेन्सिटी आणि कॅरिंग कपॅसिटी हे एकमेकांच्या जवळ आलेले असतात, ऑलमोस्ट इक्वल झालेले असतात. आणि कॅरिंग कपॅसिटीच्या वर नेचरमध्ये कोणत्याही पॉप्युलेशनमध्ये वाढ होत नाही. अशा पद्धतीने जर आपण ग्राफ काढला, सो हिअर अ प्लॉट ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी एन इन रिलेशन टू टाइम टी रिझल्ट्स इन ए सिग्मॉइड कर्व. यालाच इथं आपण काय म्हणणार आहे, सिग्मॉइड कर्व म्हणणार आहे. आणि ह्या सिग्मॉइड कर्वलाच इथं म्हणलं जातं, अजून एक नाव दिलेलं आहे वर्लुस्ट कर्व लॉजिस्टिक ग्रोथ. ह्या सिग्मॉइड कर्वलाच काय म्हणलेलं आहे, वर्लुस्ट कर्व लॉजिस्टिक ग्रोथ असं म्हणलेलं आहे. ओके, तर हा एक पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ओके, सो दीज आर दी 2 points and here the growth pattern, sigmoid growth pattern we have to see here. This is the time plotted on x axis, this is the population growth on the y axis, and we have to see here initially lag phase, this is the lag phase, then log or exponential phase and then stationary phase where growth almost nil, म्हणजे ग्रोथ तिथं जवळपास कॉन्स्टंट झालेली आपल्याला बघायला मिळते. याच्या पुढे आपल्याला वाढ झालेली बघायला मिळत नाही. कमी असते सुरुवातीला, नंतर खूप वाढलेली बघायला मिळते आणि पुन्हा काय होते ती स्टेशनरी होते, कारण त्यावेळेला निसर्गाची मर्यादा सुद्धा काय केलेली असते, संपलेली असते. नेचर्स कॅरिंग कपॅसिटी सुद्धा एंड झालेली असते आणि त्यामुळे बियॉन्ड दॅट पॉप्युलेशन डज नॉट इन्क्रीज, इट रिमेन्स स्टेबल. यालाच आपण सिग्मॉइड ग्रोथ कर्व म्हणलेला आहे किंवा त्याला आपण दुसरं नाव दिलेलं आहे इथं वर्लुस्ट कर्व लॉजिस्टिक ग्रोथ. अशी 2 नावं आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहेत, सिग्मॉइड कर्व किंवा त्याला आपण वर्लुस्ट कर्व लॉजिस्टिक ग्रोथ. जो यस शेपडा आहे, सिग्मॉइड यस शेपडा, आणि मग अशी जो आपण बघितला तो जे शेपडा आहे एक्सपोनेन्शियल ग्रोथ असेल किंवा त्याला आपण जॉमेट्रिक ग्रोथ म्हणणार आहे, जे शेपडा असणार आहे. व्हेन the resources are present in unlimited way, unlimited manner. अतिशय मुबलक प्रमाणामध्ये जर रिसोर्सेस असतील तर जी पॉप्युलेशन वाढ होणार आहे ती वाढ कशी असणार आहे, एक्सपोनेन्शियल ग्रोथ त्याला म्हणणार आहे किंवा आपण त्याला जॉमेट्रिक प्रपोर्शन म्हणणार आहे, ज्याच्यामध्ये जे शेपडा आपल्याला कर्व बघायला मिळेल. अँड व्हेन द रिसोर्सेस आर अनलिमिटेड देन देअर कॉम्पिटिशन इज टेकिंग प्लेस इन द पॉप्युलेशन अँड the nature's carrying capacity is also playing a role during this type of growth. And here the sigmoid growth
growth curve we can observe. This is called as sigmoid growth curve or Verlust-Perl logistic growth curve or only logistic growth curve. See, these three words are used for this growth. So here these two growth models we have seen, exponential growth model or geometric growth, and second sigmoid growth or logistic growth, which is also called as a Verlust-Perl logistic growth. Okay? So these are the different models as per the state board. Now related to these growth models, some extra points are given in the NCERT book that we have to study because these points are related to growth models. So here this growth model information is for NEET exam from the NCERT view. So exponential growth, here the mathematical expression is given for that growth pattern. So what happened here, if in a population of size n, the birth rates are represented as B and death rates as D, then the increase or decrease in n during a unit time period t, that is dn by dt, will be. बघा इथं काय केलेलं आहे, जर पॉप्युलेशन डेन्सिटी कन्सिडर केलेली आहे n, पॉप्युलेशन साइज n म्हणलेला आहे आणि त्याच्यामध्ये बर्थ रेट जो आहे तो b कन्सिडर केलेला आहे, डेथ रेट जो आहे तो डी कन्सिडर केलेला आहे, तर युनिट टाइम टी ला पॉप्युलेशन इन्क्रीज असेल किंवा डिक्रीज असेल तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर त्याला इन्क्रीज और डिक्रीज इन एन ड्यूरिंग अ युनिट टाइम पिरियड टी, that is called as a dn by dt, will be, here it is given in an expression dn by dt is equal to b minus d into n. म्हणजे ठराविक टायमिंग टी ला पॉप्युलेशनची साईज वाढली आहे का कमी झालेली आहे हे काढण्यासाठी हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन इथं मांडलेलं आहे. dn by dt is equal to b minus d, म्हणजे बर्थ रेट किती आहे आणि डेथ रेट किती आहे तो मायनस करायचा आणि त्याला मल्टिप्लाइड बाय पॉप्युलेशन साइज n आपण मांडलेला आहे. अँड लेट b मायनस d इज इक्वल टू r. मग पुन्हा काय केलेलं आहे, b मायनस d ला r मानलेला आहे आणि ते dn by dt इज इक्वल टू rn रिप्लेस केलेलं आहे. b मायनस d ला r ने रिप्लेस केलं आणि r इथं टाकलं तर dn by dt इज इक्वल टू rn, b मायनस d r, rn, where r is called as the intrinsic rate of natural increase. Here r is considered as intrinsic rate of natural increase, म्हणजे नैसर्गिकरित्या त्या पॉप्युलेशन n मध्ये किती वाढ झालेली आहे त्या नॅचरल इन्क्रीजला काय म्हणलेलं आहे, r म्हणलेलं आहे इंट्रिन्सिक फॅक्टर ऑफ नॅचरल इन्क्रीज, इंट्रिन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज. r is considered as intrinsic increase of natural intrinsic rate of natural increase. Okay, so you have to remember this expression. Now here the exponential or geometric growth pattern results in a J-shaped curve. Just we have seen when the exponential growth curve is drawn, it is plotted, then it is showing J-shaped curve, and when plotted in relation to time. What happens here, integral form of exponential growth curve equation is, जर त्या ग्रोथ कर्वच्या इक्वेशनचं आपण एक्सपोनेन्शियल ग्रोथ इक्वेशन मांडलं, हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, मॅथ्समध्ये तुम्ही शिकलेला असाल, तर एक्सपोनेन्शियल ग्रोथ इक्वेशन जर असेल तर ते ह्या पद्धतीने मांडता येईल आपल्याला. एन टी इज इक्वल टू एन झिरो ई रेस टू आर टी, एन टी इज इक्वल टू एन झिरो e raised to rt, where nt is equal to population density after time t. आफ्टर टाइम t म्हणजे एका ठराविक काळानंतर पॉप्युलेशन डेन्सिटी किती आहे, n0 म्हणलेलं आहे इथं. पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट टाइम 0, सगळ्यात सुरुवातीला आपण जी पॉप्युलेशन डेन्सिटी कॅल्क्युलेट करणार आहे त्याला 0 म्हणायचं, n0, आणि नंतर काही कालावधीनंतर जर ठरणार असेल तर त्याला nt म्हणायचं. r म्हणजे इंट्रिन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज अँड e म्हणजे द बेस ऑफ नॅचरल लॉगॅरिथम्स. ती संख्या एवढी असते. या कॅल्क्युलेशननुसार आपल्याला काय करता येऊ शकेल, एक्सपोनेन्शियल ग्रोथ किती झालेली आहे
एखाद्या पॉप्युलेशनमध्ये ते काढण्यासाठी हे वापरलं जातं. असंच फक्त एक्सप्रेशन आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो दिस इज द एक्सपोनेन्शियल ग्रोथ जे शेप्ड कर्व, year time and population size. Okay, now the next growth model just we have seen, that is the logistic growth or the sigmoid growth. Here also one equation is given in NCERT book. What is that? Here a plot of n in relation to t results in sigmoid curve, and this type of population growth is called as a Verwoest logistic growth, Verwoest per logistic growth curve, and it is described as a equation here, dn by dt is equal to rn into bracket k minus n divided by n. इथं फक्त एनसीईआरटीच्या काय दिलेले आहे, दोन्हीसाठी इक्वेशन दिलेली आहे. जर एक्सपोनेन्शियल ग्रोथ असेल तर इक्वेशन काय येईल, मगाशी आपण बघितलं dn by dt is equal to b minus d into n. b minus d ला r असं कन्सिडर केलं तर dn by dt is equal to rn. हे इक्वेशन कशाचं येईल, एक्सपोनेन्शियल ग्रोथचं येईल. तसंच लॉजिस्टिक ग्रोथचं जर इक्वेशन बघितलं तर हे म्हणता येईल आपल्याला dn by dt is equal to rn into bracket k minus n upon n, where n is equal to population density after time t, r is equal to intrinsic rate of natural increase, and k is equal to carrying capacity. n is equal to population density at time t, r is equal to intrinsic rate of natural increase, and n is equal to k is equal to carrying capacity. हे फक्त एक्सप्रेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ही कॅरिंग कॅपॅसिटी दाखवलेली आहे. हा लॉग फेज असणार आहे, लॅग फेज आहे हा, ॲक्सिलरेशन डिसिलरेशन, आणि शेवटी स्टडी इथं कॅरिंग कॅपॅसिटी असल्यामुळं ग्रोथ होणार नाही. नेचर्स कॅरिंग कॅपॅसिटी आपल्याला तिथं बघायला मिळते. एनसीईआरटीमध्ये जी डायग्राम दिलेली आहे ती ह्या पद्धतीने दिलेली आहे. दोन ग्रोथ कर्व दाखवलेले आहेत. हा पहिला ए ग्रोथ कर्व जो आहे, ग्रोथ कर्व ए इज एक्सपोनेन्शियल. व्हेन रिस्पॉन्सेस आर नॉट लिमिटिंग दी ग्रोथ, म्हणजे रिसोर्सेस आर अनलिमिटेड, त्यावेळेला हा एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व आपल्याला बघायला मिळेल. ए इक्वेशन काय आहे, dn by dt is equal to rn. ओके, आणि नेक्स्ट इथं ग्रोथ कर्व बी इज लॉजिस्टिक व्हेन रिस्पॉन्सेस आर लिमिटिंग दी ग्रोथ, के इज दी नॅचरल कॅरिंग कॅपॅसिटी. हा बी ग्रोथ कर्व आपल्याला बघायला मिळेल, ज्याचं इक्वेशन इथं दिलेलं आहे, dn by dt is equal to rn into bracket k minus n upon k. तर हे हा पॉईंट आपल्याला एनसीईआरटी मधला आहे, जो नीटच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. याच्यावरती एक्झामला क्वेश्चन विचारले जातात. ओके, तो फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजे काय, अनलिमिटेड रिसोर्सेस असताना होणारी ग्रोथ, ज्याचं इक्वेशन या पद्धतीने मांडता येईल. आणि लॉजिस्टिक ग्रोथ म्हणजे व्हेन द रिसोर्सेस आर अनलिमिटेड अँड नेचर्स कॅरिंग कॅपॅसिटी इज टू बी कन्सिडर्ड, then the growth is known as logistic growth, and the equation is this type. Okay, so these points we have to remember. Now related to that, question is asked here in 2017. What is the question here? Asymptote in a logistic growth curve is obtained when dash dash dash. Asymptote in a logistic growth curve is obtained when first at the value of r approaches 0, k is equal to n, k greater than n or k smaller than n. लॉजिस्टिक ग्रोथमध्ये असिम्प्टोट कधी आपल्याला मिळेल, कोणत्या कंडिशनला मिळेल, r 0 असेल तर, k इज इक्वल टू n असेल तर, k जास्त असेल n पेक्षा किंवा k कमी असेल n पेक्षा. तर इथं तुम्हाला ते इक्वेशन जे आहे ती माहिती पाहिजे. लॉजिस्टिक ग्रोथ कर्वचं इक्वेशन आत्ताच आपण बघितलेलं आहे, dn by dt इज इक्वल टू rn इंटू ब्रॅकेट k मायनस n अपॉन k. उत्तर काय आलं पाहिजे इथं, कॅन यू गेस? 0. असिम्प्टोट म्हणजे तिथं वाढ होणार नाही, ती कंडिशन कधी बघायला मिळेल, तर इथं उत्तर आपल्याला सांगता येईल k इज इक्वल टू n. बी ऑप्शन इज दी करेक्ट आन्सर. k इज इक्वल टू n आलं तरच आपल्याला असिम्प्टोट म्हणजे वाढ होणार नाही. नॅचरल कॅरिंग कॅपॅसिटी आणि पॉप्युलेशन डेन्सिटी इक्वल असली पाहिजे, तरच कंडिशन काय होईल, असिम्प्टोट होईल. त्यामुळे उत्तर सांगता येईल k इज इक्वल टू n. ओके, अँड अनदर क्वेश्चन हिअर 2016 फर्स्ट फेज.
When does the growth rate of population following the logistic model equal 0? The logistic model is given as dn by dt is equal to rn into bracket 1 minus n upon k. हे लॉजिस्टिक मॉडेलचं इक्वेशन दिलेलं आहे आणि ह्या इक्वेशनमध्ये ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन फॉलोइंग द लॉजिस्टिक मॉडेल इक्वल 0. कधी इक्वल 0ला इक्वल होईल ते असा प्रश्न विचारलेला होता. ग्रोथ रेट 0 कधी होईल हे इक्वेशन दिलेलं आहे. तर इथं when n is the carrying capacity of habitat, when n upon k equal 0, when death rate is greater than birth rate and when n in k is exactly 1. काय कंडिशनमध्ये आपल्याला इथं 0 उत्तर येईल ते काढायचं आहे. When does the growth rate of population following the logistic model equal 0? ह्या मॉडेलमध्ये आपल्याला पॉप्युलेशन ग्रोथचा रेट जो आहे तो 0 कधी येईल असं विचारलेलं आहे. तर याचं काय उत्तर येईल सांगा. येस, कॅन यू गेस? सो हिअर आन्सर इज दी ऑप्शन when n upon k is exactly 1. हे जर 1 असेल तर 1 minus 1 0 येईल आणि यांचं मल्टिप्लिकेशन 0 येईल. जर हे घेतलं की 0 आलं तर 1 minus 0 1 येणार आहे. 1 आलं तर ह्याला गुणिले केल्यानंतर जे काही तर उत्तर येईल तिथे 0 येईल का? नाही. हे दोन ऑप्शन तिथे येत नाही. त्यामुळे फोर्थ ऑप्शन इज दी करेक्ट आन्सर. ओके. नाउ हिअर दी लास्ट व्हेरी स्मॉल पॉइंट ऑफ दिस पॉइंट. हिअर लाईफ हिस्ट्री व्हेरिएशन. What is mean by life history variation? Some organisms are showing different variations in their life habit. So here some organisms breed only once in their lifetime. काही ऑर्गॅनिझम आयुष्यामध्ये एकदाच ब्रीड होतात म्हणजे एकदाच त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं. एक एक्झाम्पल बघितलं आपण तर पॅसिफिक सॅल्मॉन फिश ॲनिमलचं एक्झाम्पल आहे पॅसिफिक सॅल्मॉन फिश आणि प्लांटमधलं एक्झाम्पल आहे बांबू. बांबूचं जर झाड आपण बघितलं तर त्याला आयुष्यात त्याच्या एकदाच फुलं येतात, एकदाच त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं म्हणजे एकदाच ब्रीडिंग होतं. ॲनिमलमध्ये पॅसिफिक सॅल्मॉन फिश आणि प्लांट्समध्ये बांबू एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. राईट. अदर्स ब्रीड मेनी टाईप्स. पण बाकीच्या काही ऑर्गॅनिझममध्ये बघितलं तर दे आर ब्रीडिंग मेनी टाईप्स. फॉर एक्झाम्पल बर्ड्स, मॅमल्स. पक्ष्यांच्यामध्ये मॅमल्समध्ये आपण बघतो की ऑल द मॅमल्स ऑल दी बर्ड्स आर ब्रीडिंग मेनी टाईप्स. म्हणजे दोन पद्धतीचे आपल्याला इथं ब्रीडिंग पॅटर्न्स बघायला मिळतील. सम आर ब्रीडिंग ओनली वन्स अँड सम आर ब्रीडिंग मेनी टाइम्स. ओनली वन्स ब्रीडिंग इज प्रेझेंट इन स्पेसिफिक पॅसिफिक सॅल्मॉन फिश अँड बांबू अँड अदर व्हेरी मच एक्झाम्पल्स यू वेल नोन विच आर ब्रीडिंग मेनी टाइम्स. हिअर बर्ड्स अँड मॅमल्स अँड अदर एक्झाम्पल्स यू ऑलरेडी नो. Another pattern here, some organisms produce a large number of small sized organisms. For example, oysters, pelagic fishes. छोटे ऑर्गॅनिझम मोठ्या संख्येने तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात. एक्झाम्पल आहे छोटे छोटे मासे तुम्हाला माहिती आहे समुद्रामध्ये आढळणारे पॅलाजिक फिशेस त्याला म्हणलेलं आहे किंवा ऑयस्टर आहे. आणि व्हाईल अदर्स आर प्रोड्युसिंग स्मॉल नंबर ऑफ लार्ज साईज ऑफस्प्रिंग्स. लार्ज साईज असेल ऑफस्प्रिंगचा तर त्यांची संख्या कशी असते? कमी असते. फॉर एक्झाम्पल बर्ड्स आणि मॅमल्स. पक्ष्यांची बघा आकार मोठा असतो पण संख्या कमी असते. मॅमलमध्ये एलिफंटचं एक्झाम्पल घ्या, टायगर घ्या, हॉर्स घ्या, डॉंकी घ्या, मंकी घ्या, ह्युमन बिईंग घ्या. ब्रीडिंगच्या वेळेला लार्ज साईजला ॲनिमल तयार होतो पण संख्या कमी असते. पण इथं जर बघितलं ऑयस्टर किंवा पेलॅजिक फिशेसमध्ये संख्या ज्यावेळेला जास्त असते त्यावेळेला ऑर्गॅनिझमचा साईज जो असतो तो लहान असतो. जे हे ऑब्झर्वेशन करून आपण ठरवू शकतो. बघा मुंग्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तयार झालेल्या किंवा जन्माला आलेल्या बघायला मिळतात. तर मुंग्यांची साईज किती छोटी असते. जे स्मॉल साईज ऑर्गॅनिझम असेल तर नंबर त्यांचा मोठा असतो आणि ऑर्गॅनिझमची साईज जर मोठी असेल तर नंबर त्यांचा लहान असतो. अशा पद्धतीचं लाईफमध्ये व्हॅरिएशन आपल्याला बघायला मिळतं ब्रीडिंग पॅटर्नच्या बाबतीमध्ये. त्याच पद्धतीने त्यांच्या साईज आणि नंबरच्या बाबतीमध्ये. हा एक छोटासा पॉईंट आपल्याला दिलेला आहे पुस्तकामध्ये तो आपण कंप्लीट केलेला आहे. सो इन दिस लेक्चर वी हॅव कंप्लीटेड 2 पॉईंट्स. फर्स्ट इज दी ग्रोथ मॉडेल्स रिलेटेड टू पॉप्युलेशन ग्रोथ, एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व जे शेप्ड, आणि सेकंड आपण लॉजिस्टिक ग्रोथ कर्व बघितला जो सिग्मॉइड कर्व आहे किंवा एस शेप्ड कर्व आहे. आणि हा शेवटी छोटासा पॉईंट आपण बघितलेला आहे लाईफ हिस्ट्री व्हॅरिएशन्स, ब्रीडिंग ओनली वन्स ऑर ब्रीडिंग मेनी टाइम्स,
small sized large population and large sized smaller population. So we will stop here, and the remaining points of this chapter we will see in the next lecture. Till then, thank you.